जेव्हा महादेव तांडव करतात तेव्हा काळही थरथरतो. पुराणांनुसार तांडव हे फक्त नृत्य नाही, ते आहे विश्वाच्या 3 शक्तींचं प्रतीक. ते म्हणजे निर्माण, पालन आणि संहार. जेव्हा महादेव रागात नृत्य करतात तो रौद्र तांडव असतो. त्यांच्या प्रत्येक पावलाने पर्वत हादरतात, समुद्र उसळतो आणि देवसुद्धा भयभीत होतात. सतीच्या देहत्यागानंतर महादेवाने रौद्र तांडव केलं होतं आणि त्या ठोक्यांनी संपूर्ण सृष्टी हादरली होती. जेव्हा महादेव आनंदात असतात तेव्हा आनंद तांडव करतात. त्यांच्या तालावर सृष्टी नवजीवन घेत असते. ते नृत्य म्हणजे प्रेम, आनंद आणि निर्मितीचं प्रतीक आहे. महादेवाच्या एका पायाखाली अस्मसार असुर, जो अज्ञान आणि अहंकाराचं प्रतीक आहे, जो नेहमी दाबलेला असतो. तर वरचा उजवा हात म्हणतो की भिवू नका, मी इथेच आहे, नेहमी तुमच्यासोबत. शिवतांडव म्हणजे शेवटाचा आरंभ आहे आणि आरंभाचाही शेवट आहे.